नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षा, स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा या परीक्षांसाठी गणित या विषयातील महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा। इथे आपल्याला पहिला प्रश्न असा विचारला आहे, 160 डझन आंबे 32 खोक्यात समान भरले तर प्रत्येक खोक्यात किती आंबे भरले जातील। बघा, दिलेल्या माहितीनुसार 160 डझन आंबे 160 डझन आंबे 32 खोके म्हणजे 160 आंबे भरण्यासाठी 32 खोके लागलेले आहेत। तर आपल्याला विचारले एका खोक्यामध्ये किती आंबे असतील। मग बघा, खूप सोपा प्रश्न आहे। बघा, 32 खोक्यांचं दिले आणि एका खोक्याचं विचारले, म्हणजे जास्तचं दिले आणि कमीचं विचारले। मग बघा, ज्यावेळेस कमीचं विचारतात त्यावेळेस आपल्याला काय करायचं असं या दोघांचा भागाकार करायचा असतो। बघा, मग इथे आपण करूया 160 भागिले 32। मग बघा, आपल्याला माहिती आहे 32 पाचा 160, वजाबाकी आली 0, उत्तर किती आलं 5। आता बघा, हे 5 डझन उत्तर आलं आहे, कारण आपण डझनला भागलं आहे, मग हे 5 डझन। पण आपल्याला किती आंबे विचारले ते की नाही। मग मला सांगा, 1 डझन, बघा 1 डझन बरोबर 12 आंबे, तर 5 डझन बरोबर किती 12 गुणिले 5, मग 12 पंचे 60 आंबे। म्हणून मी इथे प्रत्येक खोक्यामध्ये किती आंबे असतील तर 60। पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, 18.5 रुपये दराने 12 पेनांची किंमत किती होईल। मग बघा, 18.5 आहे म्हणजे काय, दराने विचारले म्हणजे एका पेनाची किंमत 18.5 रुपये आहे, तर अशा 12 पेनांची किंमत आपल्याला काढायची आहे। मग बघा, दिलेल्या माहितीनुसार एक पेन बरोबर 18.5 रुपये म्हणजे 18.5 रुपये एक पेन आहे। तर आपल्याला किती पेनांची किंमत काढायची आहे, 12 पेनांची किंमत बरोबर काय करायचं आहे 18.5 गुणिले 12। थोड्या वेळासाठी पॉईंट आपण बाजूला ठेवूया। बघा, 12 पंचे 60, हातचा आला इथे 6, 12 पंचे 60, 12 72, 12 7 84, 12 8 96 आणि 96च्या पुढे 6 मोजले तर किती येतात 96, 97, 98, 99, 100, 1 2 102, हातचा आले 10, इथे 2, 12 1 12, 12 आणि हे 10 किती झाले 22 झाले। ठीक आहे। आता बघा, एका घरानंतर इथे पॉईंट आहे, मग इथे सुद्धा आपण काय करायचं, एका घरानंतर इथे पॉईंट द्यायचं। मग 222 रुपये, मग 12 पेनांची किंमत आहे 222 रुपये। पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। बघा, पुढचा प्रश्न दिला आहे आपल्याला, 705 गुणिले 8 गुणिले 2 बरोबर किती। आता बघा, 82 16, मग काय करूया आपण 705 ला 16 ने गुणूया। मग बघा, 705 गुणिले 16, इथे आपण यांचा दोघांचा इथेच गुणाकार केला, 8 दुणे 16 आणि 705 ला आपण याला गुणायचं 16 ने गुणायचं आहे। मग बघा, 16 पंचे 80, 8 हातचा इथे 0, 16 0 0 अधिक 8 बरोबर इथे 8। आता 16 7 16 7 112, मग डायरेक्ट इथे आपण घालूया 112। मग आपलं उत्तर काय आलं आहे तर बघा 11,280। मग बघा बरं, इथे 11,280। पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। बघा, पुढचा प्रश्न आहे, 8 किलोमीटर रस्त्यापैकी 4.5 किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती झाली तर किती रस्त्याची दुरुस्ती उरली। प्रश्न खूप सोपा आहे आणि हे पण माहिती आहे, इथे काय करायची आहे वजाबाकी करायची आहे। पण आता बघा, 8 किलोमीटर रस्ता, मग आपल्याला माहिती आहे 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, मग 8 किलोमीटर म्हणजे 8000 मीटर। त्या रस्त्यापैकी एकूण एवढा रस्ता आहे त्याच्यापैकी 4.5 किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती झाली। आता इथे बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन होतं, 4.5 म्हणजे 4.5 म्हणजे किती। बघा, मी याच्यावरून सांगायला मला आवडेल, एक पूर्ण म्हणजे 100 आहे आणि बघा अर्धा भाग म्हणजे ज्याला आपण साडे पण म्हणतो, म्हणजे 3.5 4.5 3 आणि अर्धा असं। मग साडे म्हटलं की याच्या निम्म किती घ्यायचं हे 50 आणि बघा अर्ध्याच्या पण निम्मा हा पाव, मग 50च्या निम्मे किती
25 आणि पाऊण भाग म्हणजे बघा हे 3 भाग, हे 3 भाग म्हणजे बघा किती 75. ठीक आहे, हा झाला 100चा. आता बघा इथे 4.25 किलोमीटरचं चालू आहे. किलोमीटर हे मोठे एकक आहे. मग 4.25 म्हणजे बघा ज्यावेळेस पावणे असतं त्यावेळेस इथे 75 घ्यायचं आणि किलोमीटर आहे म्हणजे पूर्ण अशी संख्या आहे आणि मी इथे 4 आहे, मग 4 मधला म्हणजे 4.25 म्हणजे 4 पूर्ण आहेत का? नाही, 4ला कमी आहेत. मग 4पेक्षा 1 कमी कोणता? 3 म्हणजेच 3 आणि इथे म्हटलं की काय घ्यायचं 75 आणि हा 0 म्हणजे 4.25 किलोमीटर म्हणजे 3750 मीटर. आता करा यांची वजाबाकी. शून्यांची वजाबाकी 0, 10तून काही शून्यातून 5 जात नाहीत आपल्याला माहिती आहे. आपण इथे काटाकाटी करतो, इकडचा इकडे घेतला, इथला इथे गेला म्हणून इथे डायरेक्ट 9 लिहिले मी. आता 10तून 5 गेले 5, 9तून 7 गेले 2, 7तून 3 गेले 4. मग आपलं उत्तर किती आलं आहे? 4250 मीटर रस्त्याची दुरुस्ती उरली. बघा असा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसत आहे. बघा पुढचा प्रश्न आहे 9.25 लाख रुपये किमतीचे घर किती हे 1,26,000 रुपये तोट्याने विकले तर त्या घराची विक्री किंमत किती? बघा घराची ओरिजिनल किंमत काय आहे? 9.25 लाख रुपये. आता बघा 1 लाख म्हणजे 5 अंकी संख्या, बरोबर आहे. इथे किती आहे? 9.25 लाख रुपये आहे की नाही. मग आता काय करायचं आहे? 9.25 म्हटलं की 25 पावभाग आहे की नाही. मग लाखाचा पावभाग म्हणजे किती? 25,000. मग आता इथे बघा हे 9 25,000 ने बघा 9,25,000 9.25 लाख रुपये. ठीक आहे. आता काय सांगितलं? 1,26,000 आणि काय केले? तोट्याने विकले. मग बघा 1,26,000 रुपये तोट्याने विकले. मग काय करायचं? या दोघांची वजाबाकी करायची. शून्यांची वजाबाकी 0, 5तून काही 6 जात नाहीत. 5 कट करायचा, वर घ्यायचा, इकडचा एक इथे घेतला, इथे राहिला एक. 15तून 6 गेले 9 राहिले. आता 1तून 2 जातात का? नाही. मग परत इकडचा एकाचा इथे घेतला, इथे 8 राहिले. 11तून 2 गेले 9 राहिले आणि 8तून 1 गेले, इथे राहिले 7. मग आपलं उत्तर किती आलं आहे? तर बघा 7,99,000 रुपये घराची विक्री किंमत होती. मग असा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतोय. म्हणून मी इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा 1 तासात 40 किलोमीटर धावणारी बस सकाळी 8:30 वाजता निघाली तर दुपारी 12 वाजेपर्यंत ती किती किलोमीटरचा प्रवास करेल? आता इथे काय सांगितले? दिलेल्या माहितीनुसार 1 तासात 40 किलोमीटर अंतर पार करते. मग इथे लिहून घेऊया आपण 1 तासात 40 किलोमीटर अंतर पार करते. ठीक आहे. आता काय सांगितलंय? तर सकाळी 8:30 वाजता निघाले आणि दुपारी 12पर्यंत किती विचारले. मग बघा 8:30 ते दुपारी 12पर्यंतचा किती वेळ होतो ते आपण आधी काढूया. मग बघा 8:30, 8 वाजून 30 मिनटं झालेत. मग अजून 30 मिनिटांनी या घड्याळमध्ये किती वाजतील? 9 वाजतील. मग 9च्या नंतर बघा इथे 10, 10च्या नंतर 11 आणि 11च्या नंतर हे 12 म्हणजे 1, 2, 3 म्हणजे 3 तास 30 मिनटं त्या एसटीनं काय केलेलं आहे? प्रवास केलेला आहे. आता बघा 1 तासाला जर 40 असेल तर 3 तासाला किती? मग इथे काय करायचं आपण? या 3ला काय करायचं? 40ने गुणायचं. मग बघा 4 त्रिक 12 आणि हा 0 हे झालं 3 तासाचं. आता बघा 1 तासाला जर 40 किलोमीटर असेल तर अर्धा तास 30 मिनिटं म्हणजे काय? अर्धा तासाला किती असेल? 20 मिनिटं. मग या 120 मध्ये आपण 20 किलोमीटर काय करूया? अंतर ॲड करूया. 120 अधिक 20 बरोबर किती? 140 किलोमीटर अंतर. मग त्या गाडीनं सकाळी 8:30 वाजल्यापासून 12पर्यंत एकूण 140 किलोमीटर प्रवास करेल. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा 3 अंकी 2 भिन्न संख्यांची बेरीज सर्वाधिक किती येऊ शकते? इथे अंक आहेत का? नाही, काहीच दिलेलं नाही. फक्त आपल्याला विचारले की 3 अंकी 2 भिन्न. मग 3 अंकी कोणती संख्या घेऊया? इथे मी घेते 935 आणि दुसरी घेते 126. कुठलीही घ्यायची? 3 अंकी बऱ्याच संख्या आहेत, त्याच्यापैकी कोणत्याही आपल्या आवडीच्या किंवा कोणताही अंक घ्यायचा. मग बघा 6 आणि 5 11 हा चालेल. 3 आणि 2 5, 5 आणि हा 1 6 आणि 9 आणि 1 10. मग बघा किती अंकी सर्वाधिक
किती येऊ शकते? बघा मी तर उत्तर हे काढले, पण इथे विचारलं काय सर्वाधिक किती येऊ शकते. मग मला सांगा किती जरी मोठा हद्चा आला तरी इथे हद्चा एकच येणार आहे, बरोबर आहे. मग इथे आपण जर अशी मोठी संख्या घेऊया, इथे पण आपण काय घेऊया 9 घेऊया. मग 9 आणि 9 18, 18 आणि 1 19. मग बघा एवढी येऊ शकते इकडे संख्या, म्हणजे किती 1961. म्हणजे 19च्या पुढे कितीही येऊ शकते. मग सगळ्यात मोठं 1900चं कोणतं आहे बघा, 1997पेक्षा सुद्धा 1998 मोठी आहे. म्हणून मी इथे आपलं उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक 1. बघा या पद्धतीने आपण सराव प्रश्नपत्रिकेतलेच काही महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेतलेले आहेत. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.